श्री स्वामी समर्थ. आज श्रावण पत्रदा एकादशी व्रत आहे. ह्या एकादशीचा उपवास नकळत तुमच्याकडून चुकला किंवा तो उपवास तुमच्याकडून घडला नाही, सुटला तर काय करावे हे आपण ह्या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत. श्रावण पत्रदा एकादशी या व्रताचे काही नियम आहेत. यात श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी भगवान शिवासह विष्णू प्रसन्न होण्याची शक्यता असते, म्हणून या एकादशीचे व्रत तुम्ही करावे. परंतु जर हे व्रत आज तुमच्याकडून सुटले किंवा नकळतपणे तुम्ही विसरलात तर काय करायचे ते पुढे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. एकादशी महिन्यातून दोनदा येते. एक म्हणजे कृष्ण पक्षात आणि दुसरी म्हणजे एक शुक्ल पक्षात. वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात. शुक्रवार 16 ऑगस्ट म्हणजे आज श्रावण पत्रदा एकादशी व्रत केले जाईल. हिंदू धर्मात एकादशीचे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा फोटो असलेला फोटोचं पूजन करायचे. या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे. या एकादशीचे महत्त्व. त्याचबरोबर एकादशी दिवशी गीतेचा 15वा अध्याय वाचणे आणि गीतेचे 18 नाव वाचणे भागवत गीता वाचल्यासारखं आहे, म्हणून तुम्ही ते 18 नावे अवश्य वाचावेत. त्याचबरोबर 700 श्लोक हे भागवत ग्रंथाचेही तुम्ही आज एक पारायण करू शकता. श्री स्वामी समर्थ. पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा म्हणजे पौष आणि श्रावण महिन्यात पाळली जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. विवाहित जोडप्यांना ज्यांना संतती सुखाची इच्छा असते त्यांनी या दिवशी व्रत अवश्य ठेवावे. या व्रताचे पालन केल्याने संततीचे सुख आणि आशीर्वाद लाभते. संततीच्या इच्छेने हे व्रत पाळल्यास भगवान विष्णूंचा परम आशीर्वाद प्राप्त होतो. अनेक वेळा लोकांचे एकादशीचे व्रत चुकून मोडले जाते, त्यामुळे व्यक्तीच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात. जाणून घ्या, एकादशीचे व्रत मोडल्यास किंवा एकादशीचे व्रत करायला विसरलात तर काय करावे. हिंदू धर्मग्रंथानुसार काही कारणाने एकादशीचे व्रत मोडल्यास भगवान विष्णूंची पूजा करताना क्षमा प्रार्थना करावी. आपली चूक मान्य करून भविष्यात अशी चूक न करण्याचा संकल्प करा. एकादशीचे व्रत मोडल्यास या गोष्टी करू शकता. प्रथमतः तुम्ही स्नान करावे. त्याचबरोबर विष्णूंचा दिव्य असा मंत्राचा तुम्हाला दिवसभरात जाप करायचा आहे. भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे. अभिषेकमध्ये दूध, मध आणि दही याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. प्रथमतः दूध, त्याच्यानंतर दही आणि मध आणि शुद्ध पाण्याने भगवान विष्णूंच्या मूर्तीला म्हणजे बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंची षोडोपचार पूजा, त्यानंतर चंदन लावून फुले अर्पण करावीत. तुमच्या क्षमतेनुसार आपण दान धर्म जर एकादशीला केला तर अतिपुण्य आहे. उपवास सोडल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार तुळशीच्या माळेने भगवान विष्णूंच्या 12 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप किमान 11 माळ नक्कीच करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रावण पत्रदा एकादशी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे आज सकाळी 6:22 ते 7:57 पर्यंत असेल. शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकता. श्रावण पत्रदा एकादशीचे व्रत केव्हा सोडावे. हे एकादशीचे व्रत शनिवारी म्हणजे उद्या 17 ऑगस्ट 2024 रोजी हा उपवास सोडायचा आहे. व्रत सोडण्याची शुभ वेळ आहे सकाळी 5 म्हणजे 5:51 म्हणजे 6 ते सकाळी 8 पर्यंत असेल.
पारणा तिथीच्या दिवशी द्वादशी समाप्तीची वेळ ही 8:05 आहे. यावेळी तुम्ही उपास सोडू शकता. श्री स्वामी समर्थ. चुकून एकादशीचे व्रत चुकले किंवा सुटले तर आपण निर्जला एकादशीप्रमाणे प्रायश्चित्त म्हणून संकल्प करून हा उपास करू शकता. निर्जला म्हणजे पाण्याचा एकही थेंब न घेता किंवा अन्न याचे सेवन न करता केला जाणारा उपासाला निर्जली एकादशी उपास म्हणतात. त्याप्रमाणे हा तुम्ही पुत्रदा एकादशीचा उपास केला असता तुमच्याकडून झालेली चुका क्षमा केली जाते अशी मान्यता आहे. श्री स्वामी समर्थ. कोणताही उपास तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देऊन करावा, परंतु एकादशीचे व्रत हे खूप महत्त्वाचे असल्याने